आधुनिकतेची कास धरून शेतकरी आपल्या शेतात भरघोस उत्पन्न मिळवत आहेत। पॉलीमल्चिंगचा वापर करून शेती करणाऱ्यांना याचा अनुभव येतोय। उत्पन्नात 2 ते 3 पट वाढ तर होते, शिवाय पाणी खत आणि मशागतीच्या खर्चात बचत होते। आधुनिक पद्धतीने शेती करताना दर्जेदार साधनं वापरल्यास यश नक्कीच मिळतं। पुणे जिल्ह्यातल्या बारामती इथल्या गिरीश मल्चिंग कंपनीने असाच गुणवत्तापूर्ण मल्चिंग पेपर बनवलाय। त्याच्या वापराने अनेक शेतकऱ्यांना फायदा झालाय। सोलापूर जिल्ह्यातल्या पाणीव गावचे युवराज गोपणे गेल्या वर्षभरापासून गिरीश मल्चिंग पेपरचा वापर करून पिकांचं भरघोस उत्पन्न घेतात। आज आपण गिरीश मल्चिंग पेपरचा वापर करून उत्पादित केलेल्या वांगी, वाल आणि घोसाळे पिकांची पाहणी करणार आहोत। सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या पाणीव गावच्या युवराज गोपणेंकडे 9 एकर शेती आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते ऊस, केळी आणि भाजीपाल्याची पिकं घेत आहेत। पण भाजीपाल्याचं पीक पारंपरिक पद्धतीने घेतल्यानं त्यांना चांगलं उत्पन्न आणि नफा मिळत नव्हता। मग गेल्या वर्षी त्यांनी पॉली मल्चिंगवर भाजीपाला घ्यायचा निर्णय घेतला। यासाठी त्यांनी गिरीश मल्चिंग पेपरची निवड केली। पहिल्याच वर्षी त्यांना भरघोस उत्पन्न मिळालं। आमचे मित्र आहेत शेख साहेब, त्यांच्याकडे गेलो। त्यांनी सांगितलं मला गिरीचं मल्चिंग वापरा, चांगला आहे, जास्त दिवस टिकते। आता ही पीक आहे ती तिसरं पीक आहे ह्याच्या अगोदर कारलं केलं तर घोसाळं केले, आता ही वाल घेवडा आहे। तरी पण अजून एक पीक नको शिकलं असं वाटतंय, कारण की क्वालिटी एकदम चांगली आहे आणि पिकात पण उत्पादन वाढून निघले। पाण्याची बचत होती, मेहनत खुरपण वगैरे कमी घ्यायला लागतात। सध्या गोपणेंच्या शेतात गेल्या वर्षी अंथरलेल्या गिरीश मल्चिंग पेपरवर तिसरं पीक आहे। त्याचबरोबर दोडका आणि वाल यांची पिकं देखील आहेत। गोपणेंप्रमाणे माळशिरस तालुक्यातले अनेक शेतकरी आज गिरीश मल्चिंग पेपरचा वापर करतायत। एका शेतकऱ्यापासून आज जवळपास आमचे 400-500 शेतकरी जवळपास आमचा ग्रुप तयार झालेला आहे आणि जवळपास सगळे शेतकरी गिरीश मल्चिंग फिल्म हेच वापरतात। आणि या पिकावर कसं आहे, आता बाकीच्या कंपनीपेक्षा ह्या कंपनीचं मल्चिंग फिल्म जे आहे ते 25 मायक्रॉनचं आहे आणि ह्याच्यावर 3 पिकं निघतात। चौथं पीक पण निघते, पण शेतकऱ्याच्या वापरण्यावर आहे। आणि बाकीच्या कंपनीचं जे मल्चिंग फिल्म आहे 25 मायक्रॉनचं जास्तीत जास्त 4 महिने ते 5 महिने टिकते आणि एकच पीक निघते त्याच्यावर। चांगली गुणवत्ता असलेल्या गिरीश मल्चिंग पेपरच्या वापरामुळे 2 पिकं खात्रीने घेता येतात। गिरीश मल्चिंग पेपर बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हर्जिन मटेरियल वापरलं जातं, ज्यामुळे जास्त तापमानात देखील हा पेपर टिकतोय। सध्या बाजारात अनेक प्रकारचे मल्चिंग पेपर मिळतात, पण शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपर घेताना त्याचा दर्जा बघून घ्यावा, ज्यामुळे पिकाचं नुकसान होणार नाही, असे गिरीश मल्चिंग पेपरचे संस्थापक दत्तात्रय सोडमिसे सांगतात। ही पिकं त्या मल्चिंग पेपरवरती यशस्वी 3 पिकं काढलेली आहेत आणि मला अजूनही असं वाटतं की 4थं पीक याच्यावरती काढू शकतील ते। तर मला एवढंच शेतकऱ्यांना आव्हान करायचं आहे की आम्ही जनरली मल्चिंगवरती एक पीक काढलं जातं, पण आमच्या गिरीश मल्चिंगची एवढे दर्जेदार क्वालिटी आहे की त्याच्यावरती 3-3 पिकं शेतकऱ्यांनी काढलेली आहेत आणि ह्याच भागात या प्लॉटवरच्या शेतकऱ्यांनी 3 काढलेले आहेत। तर मी शेतकऱ्यांना हे आव्हान करतो की तुम्ही मल्चिंगची निवड करताना, मल्चिंग पेपरची निवड करताना दर्जेदार मल्चिंग पेपरची निवड करा। त्यातून तुमची पाण्याची बचत होते, तणाचा जो मशागतीचा खर्च आहे ते तुमचा वाचतोय आणि दर्जेदार हे 3 पिकं निघत असल्यामुळे तुमचा मशागतीचा बी खर्च ची बचत होते। गोपणेंना 5 एकर गिरीश मल्चिंग केलेल्या क्षेत्रातून आतापर्यंत 28.5 लाखांचा निव्वळ नफा मिळालाय, जो त्यांच्या उरलेल्या 4 एकर शेतातील ऊस आणि अन्य पिकांपासून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे। ही किमया झाली आहे ती फक्त गिरीश मल्चिंग पेपरमुळे। लैलेश बारगजेसह भारत नागणे, साम टीव्ही, पाणीव, सोलापूर।